चंद्रपूर महानगरपालिकामध्ये महापौर कोणाचा हा सस्पेन्स अद्यापही कायम आहे। चंद्रपूर महानगरपालिकामध्ये तडजोड सुरू असून कोणाचाही बहुमत नाही आहे। भाजप असो की काँग्रेस असो यांना बहुमत नसल्यामुळे महापौर कोणाचा हा एक मोठा प्रश्न आहे। त्याच्यामुळे आता मोठी रस्सीखेच सुरू आहे। उभाटाकडे 10 जे संख्या आहे ते उभाटा महापौरपद मागत आहे। त्याच्यामुळे कुठेतरी हे तडजोड सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे। भाजप आणि काँग्रेस दोन्ही महापौर आपला बसावा याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे, परंतु ही गणित कुठे जमताना दिसून येत नाही आहे। विशेष बाब म्हणजे संपूर्ण राज्याचं लक्ष या चंद्रपूर महानगरपालिकाकडे लागलं आहे, कारण की गेल्या अनेक दिवसापासून हा नाट्यरम्य चालू आहे। नागपूर असो की चंद्रपूर असो दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच चालू असताना दिसून येत आहे। हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला। दिल्लीपासून बी हा तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु हा तोडगा कुठं निघताना दिसला नाही। त्यामुळे आता नेमका महापौर कुणाचा होतो हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण की ज्या प्रकारे बहुमत पाहिजे तो बहुमत कुणालाही मिळताना दिसून येत नाही आहे। रात्र उशिरापर्यंत उभाटासोबत काँग्रेसची चर्चा झाली, परंतु त्याच्यात कोणता तोडगा निघाला नाही। आता नेमकी काय बैठक होते आणि पुन्हा काय तोडगा निघते हेही बघणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे सर्वांचे लक्ष या महानगरपालिकेकडे लागले आहे। एकीकडे सुधीर मुनगंटीवार असे जोरगेवार असे भाजपकडून हे देखील प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे किशोर जोरगे आमदार विजय वडेट्टीवार खासदार प्रतिभा धानोरकर यांची प्रतिष्ठा पानाला लागली आहे की चंद्रपूरच्या महापौर कोण असणार या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काय नेमके होते आता बघणं महत्त्वाचं आहे। सकाळी 11 वाजता या महानगरपालिकेमध्ये राणी हिराई सभागृहामध्ये महापौरची निवड होणार आहे आणि महापौर कोणाचा हे अद्याप सस्पेन्स आहे। कॅमेरामॅन साईसह मी निलेश डहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।